रम्य संस्कृतं निजन्ताः प्रयोजकाः। एखादी क्रिया करता दुसऱ्याकडून करवतो किंवा दुसऱ्याला करायला भाग पाडतो अशा अर्थी संस्कृत भाषेत प्रयोजक क्रियापदे योजतात. प्रयोजक क्रियापदे मूळ धातूला अय हे विकरण जोडून तयार करतात. नंतर हे प्रयोजक धातू दशमगणातील धातूंप्रमाणे चालतात. प्रयोजक क्रियापदांची सर्व काळ व सर्व अर्थ आज्ञार्थ विद्यार्थ याची रूपे होतात. अय लागताना धातूमध्ये जे फेरबदल होतात ते प्रयोजक धातूमध्येही होतात. उदाहरणार्थ दशमगणात तड चे ताडयती होते, तसेच पठचे प्रयोजक पाठयती होते, तसेच पतचे प्रयोजक पातयती होते. बहुतेक स्वरांत म्हणजेच अकारांत धातूंना प्रयोजकाचा अय जोडताना मागे प हे अक्षर जोडतात. उदाहरणार्थ दा दापयती, स्था स्थापयती, चा चापयती, ज्ञा ज्ञापयती. बहुतेक प्रयोजक धातू हे उभयपदी असतात. लक्ष द्या. आपण आता ही उदाहरणं वाचूया. बालकः पठती, मुलगा वाचतो. शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति, शिक्षक मुलाला पुस्तक शिकवितात किंवा वाचून घेतात. तर यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये बालक कर्ता आहे आणि पठती क्रिया आहे, पण दुसऱ्या वाक्यामध्ये शिक्षक कर्ता आहे, पण कोणता कर्ता आहे? प्रयोजक कर्ता. नंतर बालक कर्म आहे, कोणतं कर्म आहे? प्रयोजक कर्म आहे. पुस्तकसुद्धा कर्म आहे आणि पाठयती हे प्रयोजक क्रियापद आहे. शिक्षक मुलाकडून पुस्तक वाचून घेतात. बालकः अन्नं भुंक्ते, बालक अन्न खातो. माता बालकं अन्नं भोजयति, आई मुलाला अन्न खाऊ घालते. पहिल्या वाक्यामध्ये बालक कर्ता आहे, अन्न कर्म आहे आणि भुंक्ते क्रियापद आहे. पण दुसऱ्या वाक्यामध्ये माता कर्ता आहे, प्रयोजक कर्ता, बालकं कर्म आहे गौण कर्ता, अन्न कर्म आहे आणि भोजयती हे प्रयोजक क्रियापद आहे. पुढील वाक्य बघा. बालकः जलं पिबती, मुलगा पाणी पितो. पिता बालकं जलं पायती, वडील मुलाला पाणी पाजतात. यामध्ये पायती प्रयोजक क्रियापद आहे आणि पिता प्रयोजक कर्ता आहे. वृक्षः वर्धते, वृक्ष वाढतो. बालिका वृक्षं वर्धयति, मुलगी वृक्षाला वाढविते. यामध्ये वर्धयति प्रायोजक म्हणजेच णिजंत क्रियापद आहे. बालकः आसंदात पतति, मुलगा आसंदातून पडतो, आसंदाहून पडतो. रमेशः बालकं आसंदात पातयति, रमेश बालकाला आसंदाहून पाडतो. यामध्ये पातयति हे क्रियापद प्रयोजक
आहे. कर्त्याने दुसऱ्याकडून करून घेणे किंवा करायला भाग पडणे या अर्थी जे क्रियापद योजली जातात त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. त्याला संस्कृतमध्ये निजंत असे म्हणतात. बालिका चित्रं पश्यती, बालिका चित्र पाहते. सखी बालिकां चित्रं दर्शयती, मैत्रीण बालिकेला चित्र दाखविते. इथं सखी आहे प्रयोजक कर्ता. नंतर दर्शयती प्रयोजक क्रियापद. यानं चलति, यान चालते. चालकः यानं चालयति, चालक यान चालवितो. सुदः अन्नं पचति, सुदः म्हणजे आचारी, अन्नं अन्न, पचती शिजवितो. सुद करता आहे, अन्न कर्म आहे, पचती क्रियापद आहे. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, गृहिणी सुदेन अन्नं पाचयती. दुसऱ्या वाक्यामध्ये गृहिणी आहे प्रयोजक कर्ता आणि पाचयते आहे प्रयोजक क्रिया. गृहिणी सुदेन अन्नं पाचयती, गृहिणी आचार्याद्वारे अन्न शिजविते, आचार्याकडून अन्न शिजवून घेते. पुढे बघा, पुत्रः पत्रं लिखति, मुलगा पत्र लिहितो. तातः पुत्रेण पत्रं लेखयति, वडील मुलाकडून पत्र लिहून घेतात. छात्रः दुर्गुणं त्यजति, विद्यार्थी दुर्गुण टाकतो. शिक्षकः छात्रेण दुर्गुणं त्याजयति, शिक्षक विद्यार्थ्याकडून दुर्गुण त्याग करून घेतात, दुर्गुणाचा त्याग करून घेतात. वृषभद्वयं हलं कर्षति, दोन बैल नांगराने शेती नांगरतात. कृषकः वृषभद्वयेन हलं कर्षयति, शेतकरी दोन बैलांच्याद्वारे शेती नांगरतो किंवा नांगर चालवितो. वानरः सेतुं बध्नन्ति, वानर सेतू बंधनता करतात, सेतू बांधतात. श्रीरामः वानरैः सेतुं बंधयति, भगवान श्रीराम वानरांच्याद्वारे सेतू बांधून घेतात. गोपबालाः नवनीतं चोरयन्ति, गोपबालिका नवनीत, गोपबालक, बालाः म्हणजे बालक, गोपाळ, नवनीत चोरतात. श्रीकृष्णः गोपबालैः नवनीतं चोरयति, श्रीकृष्ण गोपाळांच्याकडून नवनीत म्हणजे लोणी चोरून घेतो, त्यांच्याद्वारे. संभाषापत्रम, आता या ठिकाणी काय लिहायचं ते मी आपल्याला सांगणार आहे. रूपशृंखलां पूरयत, ही रूपशृंखला पूर्ण करा. रूपशृंखला आपल्या समोर दिसत आहे. आपण ती टेक्स्टबुकमध्ये किंवा नोटबुकमध्ये लिहून घ्यावी. स्थापयति किंवा स्थापयते. दापयति दापयते. मापयति मापयते. ज्ञापयति ज्ञापयते. पालयति पालयते. पाययति पाययते. गापयति गापयते. ध्यापयति ध्यापयते. नाययति नाययते. श्रावयति श्रावयते. भावयति भावयते. कारयति कारयते. मारयति मारयते. वारयति वारयते. तारयति तारयते. स्मारयति
स्मारयते, ध्रु धारयति धारयते, गम गमयति गमयते, खाद खाद्यति खाद्यते, भक्ष भक्षयति भक्षयते, वच वाचयति वाचयते, पठ पाठयति पाठयते, वद वादयति वादयते, हस हासयति हासयते, मन मानयति मानयते, लिख लेखयति लेखयते, प्रविश प्रवेशयति प्रवेशयते, सिच सेचयति सेचयते, विद वेदयति वेदयते, धाव धावयति धावयते, नम नमयति नमयते, मुच मोचयति मोचयते, कुप कोपयति कोपयते, बुध बोधयति बोधयते, भुज भोजयति भोजयते, रुद रोदयति रोदयते, वृद्ध वर्धयति वर्धयते, सृज सर्जयति सर्जयते, नृत नर्तयति नर्तयते. आणि शेवटी कृश कर्षयति कर्षयते. भाषासूत्रम क्रमांक 6. मूलवाक्यम निजंतम वाक्यम. दोघातलं अंतर पहा. रामः वनं गच्छति, राम वनाला जातो. कैकेयी रामं वनं गमयति, कैकेयी रामाला वनाला पाठविते. यामध्ये प्रथम वाक्यामध्ये राम आहे कर्ता, वनम आहे कर्म, गच्छति आहे क्रियापद. त्यानंतर कैकेयी आहे प्रयोजक कर्ता, रामम आहे प्रयोज्य कर्ता, वनम आहे गौण कर्म आणि गमयति आहे निजंत क्रियापद रूपम. लक्ष द्या. निजंत प्रयोगे प्रयोजक कर्ता हा प्रथमांतः भवति. निजंत प्रयोगामध्ये प्रयोजक कर्ता जो असतो हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो. निजंत प्रयोगे सर्वेषां धातूनां अयविकरणं भवति. निजंत प्रयोगामध्ये सर्व धातूंची अय असे विकरण होते. सर्वेषां धातूनां निजंत रूपाणी उभयपदिनी भवन्ति. सर्व धातूंची निजंत रूपे ही उभयपदी होतात, म्हणजे परस्मैपदातही आणि आत्मनेपदातही तो धातू चालतो. उदाहरणार्थ स्थापयति आणि स्थापयते. सर्वेषु लकारेषु निजंत प्रयोगाः भवन्ति. सर्व लकारांमध्ये निजंत प्रयोग होतो. मग लट लकार असो, लंग लकार असो, लृट लकार असो, लोट लकार असो किंवा विधिलिंग लकार असो, सर्व लकारांमध्ये निजंत प्रयोग होतात. मूल वाक्ये यह कर्ता सह निजंत वाक्ये प्रयोज्य कर्ता भवति. मूळ वाक्यामध्ये जो कर्ता असतो तो कर्ता निजंत वाक्यामध्ये प्रयोज्य कर्ता होतो. आणि जो प्रयोज्य कर्ता असतो त्याची कोणती विभक्ती असते? प्रयोज्य कर्तुः का विभक्ती. प्रयोज्य कर्त्याची कोणती विभक्ती होते? तर या ठिकाणी दिले बघा. धातु प्रकारः अकर्मक धातवः. जर अकर्मक धातू असेल तर पत, हस, नृत इत्यादी यांना काय म्हणतात? अकर्मक. यांना कर्माची अपेक्षा नसते त्याला म्हणतात अकर्मक धातू. तर बघा द्वितीय विभक्ती होते. अकर्मक धातू असेल तर त्या प्रयोज्य कर्त्याची द्वितीय विभक्ती होते. मिहिरः आदित्यम पातयति. मिहिर आदित्यला पाडतो. नंतर दुसऱ्या बघा धातू प्रकार गत्यर्थक, ज्ञान अध्ययनात्मक, सेवनात्मक, शब्दकर्मात्मक धातवः. गती या अर्थाचे ज्ञान किंवा अध्ययन या स्वरूप, सेवन स्वरूप
किंवा शब्द कर्मात्मक अशी जी धातू आहेत, उदाहरणार्थ गम गच्छ, या याती, पठ, गम गच्छ आणि या याती हे गत्यर्थक आहेत. पठ बुध आणि ज्ञा अधि ई विद हे काय आहे, अध्ययनात्मक ज्ञानात्मक. शिक्षसुद्धा अध्ययनात्मक आहे. नंतर भुज पापिब अश हे काय आहे, सेवनात्मक. आणि श्रु आणि स्मृ हे शब्द कर्मात्मक इत्यादी धातू आहेत. तर त्यावेळेसुद्धा प्रयोज्यकर्त्याची द्वितीय विभक्ती होते. उदाहरणार्थ वैद्य बालकम औषधम पाययती, वैद्य मुलाला औषध पाजतात. पाजणे कोणतं आहे, सेवनात्मक. पापिब शिक्षक बालकम पाठम पाठयती, शिक्षक बालकाला पाठ शिकवितात. इथं पाठयती ज्ञान किंवा अध्ययनात्मक आहे. माता शिशुम प्रेंखागीतम श्रावयती, आई लहान बाळाला लोरी गीत ऐकविते. ऐकवणे याच्यामध्ये शब्द कर्मात्मक धातू आहे, म्हणून प्रयोज्यकर्त्याची द्वितीय विभक्ती झाली. सकर्मक धातवः, सकर्मक जर धातू असतील म्हणजे ज्या धातूंना कर्माची अपेक्षा असते अशा सकर्मक धातूंना तृतीय विभक्ती प्रयोज्यकर्ताची योजावी लागते. कशी बघा, सकर्मक धातू कोणते, लिख, दा, पच, रक्ष इत्यादी अनेक धातू सकर्मक आहेत. तर त्या ठिकाणी जेव्हा वाक्य करतो आपण णिजंत, त्यावेळेला ते जे प्रयोज्यकर्ता असतो, एक आहे प्रयोजकर्ता जो करून घेतो आणि जो करणार आहे प्रयोज्यकर्ता, त्याची तृतीय विभक्ती होते. उदाहरणार्थ धनिकः स्वपुत्रेण भिक्षुकाय धनम दापयति, भिक्षुकः धनिक भिक्षुकाय धनम ददाती, धनिक भिक्षुकाला धन देतो. पण हे प्रयोज्य वाक्य, प्रयोजक वाक्य. मग इथं धनिक काय आहे, प्रयोजककर्ता. स्वपुत्रेण म्हणजे प्रयोज्यकर्ता. त्यानंतर भिक्षुकाय संप्रदान, धनम गौणकर्म आणि दापयती देववितो. धनिक आपल्या पुत्राच्या द्वारे भिक्षुकाला धन देतो किंवा देववितो. या ठिकाणी देणे या अर्थाचं दा धातू हा सकर्मक असल्यामुळे स्वपुत्रेण हा जो प्रयोज्यकर्ता याची तृतीय विभक्ती आलेली आहे. तसेच नि, नय, वह आणि खाद ह्या धातूंच्या वेळेसुद्धा तृतीय विभक्ती वापरावी. कशाची, प्रयोज्यकर्त्याची. स्वामी गर्दभेन भारम वाहयती, स्वामी गर्दभाच्या द्वारा म्हणजे गाढवाच्या द्वारा भार वाहवितो. यानंतर पुढे कृ आणि हृ या धातूंच्या वेळेला द्वितीया किंवा तृतीय आपण योजू शकतो. शिक्षकः छात्रान् वृक्षारोपणं कारयति, शिक्षकः छात्रैः वृक्षारोपणं कारयति, शिक्षक विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करायला लावतात किंवा शिक्षक विद्यार्थ्यांच्याद्वारे वृक्षारोपण करवून घेतात. दृश्य धातू असेल तर द्वितीया किंवा चतुर्थी वापरावी. कौशल्या रामम चंद्रम दर्शयती, कौशल्या रामाला चंद्र दाखविते. कौशल्या रामाय चंद्रम दर्शयती, कौशल्या रामाकरिता चंद्र दाखविते. जिज्ञासा पत्रम, आता या ठिकाणी जी वाक्य आहेत याचं तुम्हाला कंसामध्ये असलेले जे करतायत यांच्याद्वारे तुम्हाला निजंत करायचं आहे. तर ते कसं करणार, लक्ष द्या. प्रथम वाक्य वृक्षः पतति, वृक्षः पतति. आता प्रभंजन आहे, याला आपल्याला प्रयोजककर्ता करायचं आहे. मग काय होणार, प्रभंजनः वृक्षं पातयति किंवा पातयते. द्वितीय वाक्य अंधकारः नश्यति, अंधकार नष्ट होतो. आता सूर्याला आपल्याला प्रयोजक कर्ता करायचा आहे. सूर्यः
अंधकारम नाशयती किंवा नाशयते. सूर्य अंधकाराचा नाश करतो. तृतीय वाक्य छात्र प्रविशती. छात्र प्रवेश करतो. आता रक्षकाला प्रयोजकर्ता करायचं आपल्याला. रक्षक छात्रम प्रवेशयती किंवा प्रवेशयती प्रवेशयते. आत्मनेपद घ्या किंवा परस्मैपद घ्या. रक्षक विद्यार्थ्याला प्रवेश करवितो. चतुर्थ वाक्य कृष्ण नवनीतम भुंक्ते. कृष्ण नवनीत म्हणजे लोणी खातो. यशोदा कृष्णम नवनीतम भोजयती किंवा भोजयते. यशोदा कृष्णाला नवनीत लोणी खाऊ घालते. नंतर पंचम क्रमांकाचं वाक्य अर्जुन शस्त्रविद्याम अधीते. अर्जुन शस्त्रविद्या शिकतो. द्रोणाचार्य आपल्याला प्रयोजककर्ता करायचा. तर कसं होणार? द्रोणाचार्य अर्जुनम शस्त्रविद्याम अधीते. अध्यापयती. अधीतेच्या ठिकाणी काय होणार? अध्यापयती किंवा अध्यापयते. द्रोणाचार्य अर्जुनाला शस्त्रविद्या शिकवितात. सहाव्या क्रमांकाचं वाक्य रसिक काव्यम शृणोती. रसिक काव्य ऐकतो. आता कवी शब्दाला प्रायोजक करायचं आपल्याला. कवी ही रसिकम काव्यम श्रावयती किंवा श्रावयते. कवी रसिकाला काव्य ऐकवितो. सातव्या क्रमांकाचं वाक्य मेघ संदेशम नयती. मेघ संदेश नेतो. आता यक्ष याला प्रयोजककर्ता करायचा. मग कसं होणार? यक्ष मेघ 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 यक्षेण संदेशम नाययती. यक्षाचा संदेश मेघ नेतो किंवा मेघ यक्ष मेघेन संदेशम नाययती. काय होणार? यक्ष मेघेन संदेशम नाययती. यक्ष मेघाद्वारे संदेश नेतो. पुत्र पत्रम लिखती. पुत्र पत्र लिहितो. आता पिता शब्द आहे. पिता पुत्रेण पत्रम लेखयती. पिता पुत्राद्वारे पत्र लिहून घेतात. आता दुसरं जे आहे यामध्ये निजंत आपल्याला काढायचं आहे. प्रथम वाक्यामध्ये काय होतं? निजंत जोडायचा. निजंत करा. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये निजंत आपल्याला काढायचा आहे. बालक शुकेन फलम खादयती. आता बघा इथं प्रयोजककर्ता कोण आहे? बालक आहे. म्हणून तो काढायचा. तो काढला की प्रयोजक क्रियापदसुद्धा काढलं जाईल. मग काय होणार बघा? शुकेन शुकः फलम खादती. काय होणार? शुकः फलम खादती. दुसरं वाक्य बघा व्यासः गणेशेन महाभारतम लेखयती. तर या ठिकाणी प्रयोजककर्ता कोण आहे? व्यासः आणि लेखयती क्रियापद. इथं गणेशः महाभारतम लिखती. कसं वाक्य होणार? गणेशः महाभारतम लिखती. आरक्षकः चालकम नियमम ज्ञापयती. आरक्षक आहे प्रयोजककर्ता तो काढायचा आणि ज्ञापयती क्रियापदसुद्धा काढायचं. मग कसं होणार? चालकः नियमम जानाति. चालकः नियमम जानाति. चतुर्थ वाक्य शृगालः मृगम क्षेत्रम दर्शयति. प्रयोजककर्ता आहे शृगाल आणि प्रयोजक क्रियापद आहे दर्शयति. मृगः क्षेत्रम पश्यति. निजंत काढल्यानंतर कसं वाक्य होणार? मृगः क्षेत्रम पश्यति.
इति अशा प्रकारे निर्जनता आपण शिकलो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि योग्य अशी कमेंटसुद्धा करा.